तर विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांच्या फुटीची महायुतीला सुद्धा भीती वाटते। फडणवीस शिंदे आणि अजितदादांकडनं मतांची जुळवाजुळव सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री शिंदेंची मध्यरात्री हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये आमदारांसोबत चर्चा झाली आहे। भाजपकडनं विधान परिषद निवडणुकीसाठी काल आमदारांची शाळा घेण्यात आली। मतं वाया जाऊ नयेत याची खबरदारी घेण्याच्या फडणवीसांच्या आमदारांना या दरम्यान सूचना बघायला मिळाल्या। तर मुंबईमधील हॉटेल ललितमध्ये अजित पवारांचंही आमदारांना मार्गदर्शन आपल्याला बघायला मिळालं। शिंदेंची मध्यरात्री खलबतं झाली तर तिकडे भाजपची रंगीत तालीम आपल्याला बघायला मिळाली। त्याचबरोबर दादांच्या राष्ट्रवादींची ही सुद्धा महत्त्वाची बैठक झालेली आहे। उद्या विधान परिषदेची ही निवडणूक पार पडते। 11 जागांसाठीची ही निवडणूक आहे आणि यासाठी आता महायुतीच्या गोटामध्ये सुद्धा आपल्याला खलबतं बघायला मिळतात। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। ओम, कशा पद्धतीने महायुतीच्या गोटामध्ये हालचाली आपल्याला घडताना बघायला मिळतात, कारण अवघा एक दिवस उरलाय मतदानासाठी? ही खऱ्या अर्थानं 2 दिवस जे आहेत ते राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत। आपण पाहिलं होतं गेल्या 2 वर्षापूर्वी याच विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला राज्यात भलं मोठं सत्तांतर झालं होतं आणि राजकीय भूकंप झाला होता। तसं सत्तांतर होण्याची शक्यता अजिबात नाहीये, मात्र राजकीय पक्षांकडनं खबरदारी मात्र अत्यंत उच्च प्रतीची घेतली जाते। महायुतीच्या संदर्भात बोलायचं तर महायुतीच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय। भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंटमध्ये आहेत, शिंदेचे आमदार आणि अजित पवारांनी देखील आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलंय। संख्यात्मक गोष्ट पाहायला गेलं तर भाजपला 2 तर अजित पवारांना भाजपला 4 तर अजित पवारांना 2 आमदारांच्या पाठिंब्याची गरज अजून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं मतांची जुळवाजुळव करण्याचं आव्हान दोन्ही। बरोबर आहे। त्यामुळे आता महायुतीच्या गोटामध्ये सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं खलबत आपल्याला बघायला मिळतात। धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांच्या फुटीची महायुतीला सुद्धा भीती वाटते। जशी भीती ही महाविकास आघाडीला आहे तशीच भीती महायुतीला सुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने आता फडणवीस शिंदे आणि अजित पवार आपल्याला ऍक्शन मोडमध्ये दिसतात।